डिप्लोमसी हा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी वेगळा मुद्दा मला खरं म्हणजे क्रांतीला विचारायचा आहे की ही सगळी चर्चा जी काही आहे राजकीय किंवा भूराजकीय जिओ पॉलिटिक्स या सगळ्या संदर्भातली ती होत राहील, ती महत्त्वाची आहेत. पण क्रांती, तुम्ही आत्ता सहाय्यक आयकर आयुक्त आहात, ब्युरोक्रेसीमध्ये नव्यानं आत्ता 2-3 वर्ष तुम्ही काही काम करता आहात. एक ब्युरोक्रॅट म्हणून, नुकत्याच या सगळ्या सेवेमध्ये आलेले ब्युरोक्रॅट म्हणून तुम्ही भारत अमेरिका संबंधांकडे नक्की कशा प्रकारे बघता आहात? भारत अमेरिका संबंधावर ॲक्च्युली मला इथे कमेंट करणं थोडं इमॅच्युअर असेल, कारण याच्यावर मी थोडा अभ्यास पण नाही केला आहे आणि हे पॉलिसी डिसिजन्स आहेत. पण ॲज अ ब्युरोक्रॅट मला इथे असं असं वाटतं की जे पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या आहेत ॲज अ ब्युरोक्रॅट, आणि आता आम्ही सर्व्हिसेसमध्ये जसे नवीन आलो आहेत, तर आमचं हे धोरण असलं पाहिजे की जे पॉलिसीज पण गव्हर्नमेंट अडॉप्ट करते, एक ब्युरोक्रॅटनी ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या तुम्ही आयकर आयुक्त आहात, एक मुद्दा असा नेहमी मांडला जातो की आयकराच्या अनुषंगानं ज्या काही आपल्याकडची जी धोरणं आहेत ती उद्योजकांना अजिबात अनुकूल नाहीत. म्हणजे जर तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला NRI व्हावं लागेल, बाहेर जावं लागेल, पण भारतामध्ये मात्र अजिबात नाही. उद्योजकांना अनुकूल असं किंवा एकूणच आयकराची जी भूमिका आहे ती तुलनेनं पारदर्शक नाही, अशा प्रकारे मानलं जातं. तुम्ही आत्ताच्या या भूमिकेचं किंवा धोरणाचं समर्थन कसं कराल? माझ्या ओपिनियनमध्ये मी एवढंच म्हणू शकेल की हे जे पॉलिसी डिसिजन्स आहेत किंवा आपण असं म्हणतायत की बिझनेसमॅनला एक कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर जर नाही आहे, असं नाही आहे. ॲक्च्युली हे लॉ मेकिंग पण आहे, आपले जे लॉज आहेत ते थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत असं म्हणता येईल. याच्यामध्ये सिम्प्लिसिटी नाही आहे. पण तरी आपण आता गव्हर्नमेंट ही ट्राय करतं आहे. डायरेक्ट टॅक्स कोड बिल आता जो येणार आहे, जर त्याचे आपण जर क्लॉजेस बघितल्या तर डेफिनेटली एक एन्व्हायरमेंट असा आपण डेव्हलपमेंटसाठी देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जेव्हा पण ते इम्प्लिमेंट होईल त्याच्यामुळे नक्कीच, कारण इंडिया ग्लोबलायझेशनमध्ये तर आपण असं म्हणू शकत नाही की इंडिया विल रिमेन सेपरेट अँड फ्रॉम दी अदर कंट्रीज इन द वर्ल्ड, असं होणार नाही. तर आपल्याला असेच पॉलिसीज अडॉप्ट कराव्या लागतील आणि जे काही पॉलिसी डिसिजन्स होतील ते डेफिनेटली एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करेल की ज्याच्यामध्ये कम्प्लिटली देशाची प्रगतीच पुढे होईल. प्रसाद काणे आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे मला हा प्रश्न ऐश्वर्या केतकरला विचारायचा होता, पण ऐश्वर्या केतकरचा अमेरिकेतला मोबाईल नंबर का लागत नाही मला समजत नाही आहे. ती आउट ऑफ रीच आहे. पण आत्ता माझ्या रीचमध्ये प्रसाद आहे. प्रसाद, मला सांगा की तुमचे अनेक मित्र अमेरिकेमध्ये आहेत किंवा IT मध्ये काम करतायत. ज्याप्रमाणे भारतामध्ये एक छान हाईप आहे किंवा आता ओबामा मोदी भेटीच्या बद्दलचं सगळं कौतुक सगळ्या TV चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्रांमध्ये सुरू आहे, अमेरिकेतल्या माध्यमांमध्ये एकूण काय प्रकारची चर्चा आहे? अमेरिकी भारतीय काय प्रकारे विचार करतायत, काय सांगाल? अमेरिकेतल्या म्हणजे मेनस्ट्रीम मीडियामध्ये ह्याची चर्चा फार नाही आहे, पण अमेरिकन भारतीयांमध्ये याची चर्चा इनफॅक्ट आज आम्ही त्याच्यावर गप्पा मारल्यात खूप मित्रांमध्ये. ही चर्चा बरीच आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल आहे की काय होईल आणि याच्यातून पुढे काय गोष्टी घडतील. कारण ही तसं म्हटलं तर फक्त 1-2 किंवा 3 दिवसाची शिखर परिषद आहे. मुख्य काम हे त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचे म्हणजे परराष्ट्रमंत्री, डेप्युटी परराष्ट्रमंत्री आणि जे ऑफिसर्स असतात दोन्हीकडच्या मंत्रालयांमधले, ते अनेक वर्ष करत असतात, अनेक वर्ष पुढचे करत राहतील. पण शिखर परिषद महत्त्वाची असते कारण एक तर सिम्बॉलिझम तुम्ही म्हणालात तसं, आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा ते शेवटचे 5-10% जो भाग असतो की जवळजवळ सगळं ठरलेलं आहे, फक्त या 2 मुद्द्यांवरती थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. तर यावेळी राजकीय इच्छाशक्ती जी असते दोन्ही देशांमधल्या सर्वोच्च नेत्यांची, ती असे इश्यूज सॉल्व्ह करण्यात कारणीभूत ठरते. त्यामुळे सगळ्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे या गोष्टीचं की याच्यातनं काय दिसेल. आणि तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारलात की बॉडी लँग्वेज दोघांची, याच्यातनं तरी असं दिसत आहे की ओबामा आणि नरेंद्र मोदी दोघंही ते पॉलिटिकल विल दाखवत आहेत आणि दाखवायला तयार आहेत. त्यामुळे काही महत्त्वाचे डिसिजन्स उद्यापर्यंत होतील आणि झालेही आहेत असं दिसतंय. समीर पाटील, तुम्ही मला सांगा, तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एकूण दिल्लीचं या प्रकारचं वर्तुळ बऱ्यापैकी तुम्ही जवळून अनुभवलेलं आहे. काय प्रकारे धोरणं आखली जातात, काय प्रकारे विचार केला जातो, तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये माहिती आहेत. पूर्वीचं एकूण धोरण म्हणजे UPA 1-2 किंवा आत्तापर्यंतचं धोरण आणि नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण, मी गेल्या 8-9 महिन्यांमध्ये नरेंद्र मोदींनी एक आपलं वेगळं असं धोरण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी शपथविधीच्या वेळीसुद्धा त्यांनी दक्षिण आशियातल्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी बरेच दौरे केले. गमतीनं असंही म्हटलं गेलं की नरेंद्र मोदी भारतात कमी असतात आणि परदेशात जास्त असतात. एवढं त्यांनी जागतिक संदर्भामध्ये काही प्रयत्न केले.
आता मला सांगा की मोदींचं एकूण परराष्ट्र धोरण मी विचारतो यासाठी की मोदी जेव्हा झाले पंतप्रधान तेव्हा द मोस्ट प्रोव्हिन्शियल प्राईम मिनिस्टर असं त्यांचं वर्णन केलं गेलं की जो पूर्णपणे प्रादेशिक मुख्यमंत्री असणारा माणूस तो आता होतोय पंतप्रधान, त्यांचं धोरण काय असेल अशी एक चर्चा होती. आता नरेंद्र मोदींच्या एकूण परराष्ट्र धोरणाकडे तुम्ही काय प्रकारे बघता आहात? हे केवळ बदलासह सातत्य असा मुद्दा आहे की खरंच काहीतरी वेगळं धोरण आता पुढे येत आहे? याच्या फक्त मी थोडे शब्द बोलीन. शाळेमध्ये जसं म्हणतात की सिलेबस सेम असतो, पण कुठला मुलगा त्या सिलेबसचा किती जास्त अभ्यास करतो आणि कशाप्रकारे परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवतो त्याचं एक हे क्लासिक एक्झाम्पल आहे. सिलेबस तोच आहे, भारताचं परराष्ट्र धोरण तेच आहे, वर्षानुवर्ष तेच आहे, परंतु नरेंद्र मोदींनी त्याचा सर्वात जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे आणि त्याच्या प्रकारे त्यांनी परीक्षेमध्ये तसं दाखवलं आहे की त्यांनी रिझल्ट करून दाखवला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण परराष्ट्र धोरणाची क्रिएटिव्ह रिइंटरप्रिटेशन जे त्यांनी केलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतः घेतलेला पर्सनल इंटरेस्ट जो आहे की भारताला एक ग्लोबल ॲक्टर बनवायचा आहे आणि हा ग्लोबल ॲक्टर जेव्हा बनवेल जेव्हा मी सगळ्या देशांना जाऊन भेटीन आणि सगळ्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा करेन. इनफॅक्ट 2014मध्ये आपण जर बघितलं तर भारत हा असा एकमेव देश होता ज्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे जे सदस्य आहेत P5 जे आहेत त्या सगळ्या देशांच्या नेत्यांबरोबर भारताने चर्चा केली. हे कुठल्याही देशाने केलं नव्हतं, परंतु ते भारताने करून दाखवलं. तर त्या प्रकारे मी म्हणतोय की सिलेबस सेम आहे, परंतु मोदींनी अगदी समीर, आपल्याकडे वेळ कमी. मला शेवटी आता एकच सांगा की सूत्रबद्ध पद्धतीने 1, 2, 3, 4 सांगा की आता भारत अमेरिका संबंधांमध्ये महत्त्वाची परिमाणं, महत्त्वाच्या गोष्टी काय काय असणार आहेत? एक म्हणजे डिफेन्स टेक्नॉलॉजी, जे तंत्रज्ञानाचं हस्तांतरण जे आहे आणि जे सहउत्पादन जे आपण करत आहोत ते एक महत्त्वाचा मुद्दा असेल. दुसरा मुद्दा जो असेल तो म्हणजे बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी, तो एक महत्त्वाचा मुद्दा असेल. तिसरा मुद्दा जो असेल तो म्हणजे क्लीन एनर्जी आणि क्लायमेट चेंज ॲग्रीमेंट, जो ज्या प्रकारे अमेरिका आणि चायनाने ज्या प्रकारे केला तसा अमेरिका आणि भारताचा एक मुद्दा होईल. आणि चौथा मुद्दा जो ज्या प्रकारे वैभवी मॅडम बोलत होत्या, न्यूक्लिअर डील जो आहे त्याचा कमर्शियल. अतिशय हे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. खरं म्हणजे आपण ऐकली ही चर्चा. बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये एक नवी सळसळ निर्माण झाली की अमेरिकेचा अध्यक्ष आत्तापर्यंत कधीच या प्रजासत्ताक सोहळ्याचा पाहुणा म्हणून आला नव्हता. बराक ओबामा सुद्धा भारावून गेले या सगळ्या सोहळ्यानं, सांस्कृतिक वैविध्यानं, सामरिक सामर्थ्यानं भारताच्या. अनेकांना तो हाईप वाटतो आहे, अनेकांना हे जरा जास्तच अतिरंजित आहे असं वाटतंय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी प्रतिकात्मकता जरी बघितली तरी सुद्धा भारत अमेरिका पुन्हा एकदा एकत्रितपणे काही करू पाहतायत. दक्षिण आशियासाठी, एकूण जागतिक संदर्भासाठी ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. याचे खरे पडसाद काय आहेत, याच्यामुळे काय पुढे घडणार आहे ते भविष्यामध्ये स्पष्ट होत राहीलच. पण मगापासून जे महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत त्या 4-5 संदर्भांमध्ये भारत अमेरिका संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पूर्वी भारत अमेरिका संबंधांमध्ये समतुल्यता नव्हती, आता मात्र आपण दोघेही समतुल्य आहोत. आपण दोघेही एकमेकांसाठी तेवढेच पूरक आहोत, तारक आहोत. अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारचा आत्मविश्वास आणि अशा प्रकारची धारणा या दोन्ही देशांमध्ये आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे एक नवे परराष्ट्र धोरण सुद्धा भारताचं आकाराला घेत आहे. मुद्दा फक्त प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एवढाच आहे की जे हसू आमच्या उद्योजकांच्या चेहऱ्यावर आता फुलतं आहे ते कॉमन मॅनच्या सुद्धा चेहऱ्यावर फुललं पाहिजे. कारण शेवटी सामान्य माणूस हा प्रजासत्ताकाचा केंद्रबिंदू आहे, त्याची सत्ता अंतिम आहे. R.K. लक्ष्मण आज गेले, त्यांच्या कॉमन मॅनला श्रद्धांजली वाहताना प्रजासत्ताक दिनी अपेक्षा एवढीच की शेवटी सत्ता आहे प्रजेची, त्या प्रजेला निश्चितपणे काही मिळालं पाहिजे, केवळ उद्योजकांना नव्हे. मला पूर्ण खात्री आहे की भारत अमेरिका संबंधांचं हे पर्व एका नव्या दिशेनं जाईल आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या आकांक्षा निश्चितपणे पूर्ण होईल. भारत दिमागदार पद्धतीनं पुढे जाईल. या आशेसह प्रजासत्ताक दिनाच्या अतिशय सर्वांना शुभेच्छा. या शुभेच्छांसह आणि नामवंतांच्या आभारासह आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.